ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल अष्टोत्तरावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी थोडासा वेगळ्या विषयासंदर्भात घेणार आहे. जनरली आपण जे व्हिडिओ बघतो ते राशीचं किंवा ट्रान्झिटचं गोचर किंवा शनी पालट झाला, शनी वक्री झाला, गुरु असं असतं. पण आजचा जो विषय घेतलेला आहे तो काल रात्री एका अ, व्यक्तीची कुंडली बघताना तो प्रकर्षाने माझ्या लक्षात आला. म्हणून असा विचार केला की ह्या विषयावरती व्हिडिओ बनवावा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये एक दोन संज्ञा फार चांगल्या पाळल्या जातात किंवा आहेत. सगळ्याच आहेत सगळ्या. परंतु एक दोन आहेत अशा की ज्या म्हणजे डबल ट्रान्झिट, ट्रिपल ट्रान्झिट म्हणतात त्याला. म्हणजे एकाच राशीवरती किंवा एकाच स्थानावरती 2-2, 3-3, 4-4 ग्रहांची दृष्टी, संबंध येतो आणि त्याचा काहीतरी एक वेगळा इफेक्ट होतो. त्यावेळेला आपण त्याला आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला ते स्थान किंवा तो ग्रह ऍक्टिव्ह झाला म्हणतो. त्याचे रेफरन्स वेगवेगळे आहेत. स्थान परत्वे बदलतात, राशी परत्वे बदलतात आणि ग्रह परत्वे पण बदलतात. परंतु तसं जनरली होतं. म्हणजे मागच्या वर्षी मागचे माझे व्हिडिओ जर का आठवत असतील कोणाला किंवा पोस्ट, तर त्यात मी त्यावेळेस म्हणलो होतो की वृश्चिक राशी खूप ऍक्टिव्ह होती. यावर्षी आत्ता जर का बघायला गेलं तर धनु राशी ऍक्टिव्ह आहे. जेव्हापासून शनी महाराजांचं गोचर भ्रमण, गुरु महाराजांचं गोचर भ्रमण हे म्हणजे शनी महाराज मीनेत आणि गुरु महाराज हे मिथुनेत आले तेव्हापासून. कारण त्या गुरुची 7वी दृष्टी धनुराशीवरती पडते आणि शनीची 10वी दृष्टी धनुराशीवरती पडते. त्यामुळे आता धनुराशी तशी ऍक्टिव्ह आहे. तसं आत्ताच्या ह्या काळामध्ये, आता जेव्हा आपण बोलतोय जुलैमध्ये, त्यावेळेला एक गोष्ट घडलेली आहे. शनी महाराज वक्री झाले 13 जुलैला. म्हणजे आजच मी आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 13 जुलै तारीख आहे. आजच. आणि या काळामध्ये एक राशी, एक स्थान कुंडलीतलं खूप ऍक्टिव्ह झालेलं आहे. ट्रिपल ट्रान्झिटमुळे त्याचा प्रभाव पडतोय तो. राहू महाराजांनी 18 मे 2025 ला कुंभ राशीत प्रवेश केला. त्यानंतर गुरु महाराजांची 9वी दृष्टी पडते, ती कुंभ राशीवरती पडते. शनी महाराज मीनेतून वक्री होऊन कुंभ राशीवरती प्रभाव पाडतात. म्हणजे थोडक्यात काय, तर आता जो विषय आहे आपला, तर कुंभ राशीवरती 11 या नंबरवरती कुंडलीतलं 11वं स्थान कुंभ राशी, याच्यावरती 3-3 ग्रहांचा ट्रिपल ट्रान्झिटचा प्रभाव पडतोय. एक. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती मंगळाची 7वी दृष्टी देखील सिंह राशीतून आहे. ही एक बाब. आणि 14 आणि 15 जुलैला चंद्र महाराज तिथेच भ्रमण करणार आहेत गोचरीने. 2.25 दिवस असतं एका राशीमध्ये चंद्राचा मुक्काम. त्यामुळं थोडक्यात काय, तर आत्ताच्या सांप्रत काळामध्ये 5 ग्रहांचा थेट संबंध किंवा दृष्टी संबंध हा कुंभ राशी सोबत येणार आहे. आणि याहून आणखीन भर म्हणजे काय झालं ना, की नवमांच्या सुद्धा गुरु महाराज हे कुंभेतनच प्रवेश करते झालेले आहेत. त्यामुळं या सगळ्याचा ट्रान्झिट इफेक्ट, ट्रिपल ट्रान्झिट इफेक्ट म्हणा किंवा पंचकोनीय म्हणा, असा इफेक्ट हा कुंभ राशीवरती पडणार आहे. त्यामुळे कुंभ राशी ही एक प्रकारची सुपर ऍक्टिव्ह झालेली असेल पुढचे काही दिवस. किमान माझ्या माहितीप्रमाणे 28 जुलैला मंगळ महाराज सुद्धा हलणार आहेत सिंह राशीतून. तोपर्यंत तरी त्यांची 7वी दृष्टी पडणार आहे. त्यानंतर शनी वक्री जे होत आहेत ते 28 नोव्हेंबर पर्यंत आहेत. तोपर्यंत त्यांचा संबंध कुंभेशी येणार आहे. आणि गुरु महाराज अजून एक पुढचे 6 महिने तरी येऊन जाऊन मिथुनेत असणार आहे. त्यामुळे तो इफेक्ट होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय ना, की हा इफेक्ट बराच काळ परत राहणार आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे ना, लक्षात ठेवा, फक्त ग्रह गोचरीने येऊन गेला म्हणून तो प्रभाव लगेच संपला असं होत नाही. त्याचा दीर्घ काळाकरता प्रभाव राहतो. कारण हे सगळे जे ग्रह मी सांगितले, आता उल्लेख केलाय, राहू, शनी, मंगळ, हे सगळेच्या सगळे, गुरु महाराज, हे सगळे दीर्घ गतीने प्रवास करणार आहेत. त्यामुळे त्यांचा जो इफेक्ट होतो सुद्धा तेवढाच लॉंगर पडतो. चला, हे इंट्रोडक्शनच खूप लांब होत आहे. आपण व्हिडिओ पुढे बोलूयात. तर याचा सर्व 12 राशींवरती काय प्रभाव पडेल, काय परिणाम होईल, कोणत्या राशीकरता संधी आहे, कोणाकरता मी संकट म्हणणार नाहीये, पण काळजी घेण्याचा कालावधी आहे. आणि प्रत्येक राशीसाठी काय खास उपाय केले पाहिजेत. अगदी थोडक्यात असतील ते उपाय, फार मोठे नसतील. हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ही ग्रहस्थिती तशी मी पहिल्यांदाच म्हणालो, की खूप महत्वाची आहे. कारण कुंभ राशीवर एकाच वेळेला अनेक ग्रह प्रभाव टाकणार आहेत. दृष्टीनी किंवा उपस्थितीने किंवा संबंधाने.
यामध्ये राहू, गुरु, शनी, मंगळ आणि चंद्र सामील होणार आहे. त्यामुळं सर्व राशींवर एकाच वेळेला मानसिक, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक स्तरावरती परिणाम हे होणार आहेत. मग ते चांगले, भले, बुरे जे काही असतील ते गुड, बॅड, अगली म्हणतो तसं ते पण पाहूयात आता. जेव्हा आपण राशींचा विचार करूयात, आढावा घेऊयात, तेव्हा त्याचा आपल्याला प्रभाव आणि परिणाम आणि उपाय कळतील. सगळ्यात प्रथम पाहूयात मेष राशी. मेष राशी करता प्रभाव जर का बघायला गेलं तर मेष राशी करता कुंभ राशी ही तुमच्या लाभस्थानामध्ये पडते. 11व्या स्थानामध्ये पडते. जे लाभ, इच्छापूर्ती, मोठं सामाजिक वर्तुळ, मित्र, मंडळ अ, यांचं कारकत्व आहे किंवा प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तुम्हाला काही अनपेक्षित असे लाभ देखील होऊ शकतात किंवा तुमच्या सामाजिक जीवनामध्ये काही मोठे बदल घडून येऊ शकतात, जे तुम्हाला दीर्घ मुदतीच्या फायद्याकरता उपयोगी ठरतील. जरी 7.5 चालू असली तरी हा कालावधी जो आहे तो तुमच्याकरता एक गोल्डन पिरियड सुद्धा ठरायची शक्यता आहे. फक्त याचा तुम्ही थोडासा हुशारीने, थोडा स्मार्टली किंवा थोडासा आपण काय म्हणतो ना, परिस्थितीचा विचार करून उपयोग करून घेतला पाहिजे. मित्रांकडून सहकार्य मिळेल, पण त्याचबरोबर काही गैरसमज देखील निर्माण होऊ शकतात. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याकरता सगळी ग्रहांची मांदियाळी तुम्हाला मदत करायला तयार आहे. फक्त तुम्हाला ॲज अ इंडिव्हिज्युअल मेष राशीला एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. सामाजिक वर्तुळामध्ये नाव होणार आहे, पण चुकीच्या संगतीपासून सावध तुम्हाला राहावं लागेल. अचानक पैसा किंवा अचानक काही लाभ तुमच्या पदरात पडू शकतात. बौद्धिक क्षेत्रात देखील तुमचं नाव होईल, पण अहंकारामुळे वाद संभवतात. लक्षात ठेवा, बौद्धिक प्रगती होणं आणि अहंकार वाढणं हे दोघं काय म्हणतो ना त्याला जुळे भाऊ आहेत. म्हणजे बौद्धिक प्रगती झाली ना, की अहंकार ऑटोमॅटिकली त्याच्या पाठोपाठ येतो. तो फक्त अहंकाराचा वारा तुमच्यात शिरू देऊ नका याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर सामाजिक संबंध जपताना अतिशय जपून पावलं टाका, सावधगिरी बाळगा. गरजूंना जितकी होता होईल तितकी मदत करा. अनावश्यक वादांपासून स्वतःला जितकं दूर ठेवता येईल तितकं दूर ठेवा. राहू शांतीसाठी तुम्ही एकच बेस्ट करा. वाहत्या पाण्यामध्ये नारळ अर्पण करा. गुरुमंत्राचा जप करा. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या दशम स्थानात कुंभ राशी पडते. आता लक्षात घ्या, दशम स्थान हे तुमचं कर्माचं स्थान आहे. कर्मस्थान, करियर किंवा तुमचं जे सार्वजनिक प्रतिमा असते ना, त्याचं स्थान आहे हे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये काही अचानक बदल संभवतात किंवा नवीन संधी निर्माण होऊ शकतात किंवा जिथं आहे तिथे पदोन्नतीची शक्यता आहे. परंतु कामाच्या ठिकाणी काही तणाव, जबाबदाऱ्या या वाढू शकतात. याची खबरदारी तुम्हाला आत्तापासूनच करून ठेवावी लागेल, की काम वाढणार आहे, तणाव वाढणार आहे, जबाबदाऱ्या वाढणार आहे. ते चांगलं आहे का वाईट आहे ते बघायला. व्यवसायात मोठे बदल, ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारी संभवते आणि याचा फायदा काय होईल ना, तुमचं कर्मप्रधान व्यक्ती म्हणून तुमची ओळख होणार आहे. लक्षात ठेवा, तणाव वाढले तरी ते कामासंबंधात आहे. त्यामुळे ते घरी घेऊन येऊ नका. एक कारण समोर चतुर्थ स्थान आहे तुमच्या कुटुंबाचं, घराचं स्थान आहे, मातेचं स्थान आहे, सुखाचं स्थान आहे. त्यामुळे तणाव ते घरात आपण जेव्हा चप्पल शूज काढून ठेवतो ना, तेव्हा ते तणाव जे आहेत ना कामाच्या ठिकाणी ते बाहेरच्या बाहेर सोडून द्यायचे. जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे तुमच्याकडे एक प्रकारचा अ, आपण काय म्हणतो ना त्याला, की रिस्पेक्टेबल फिगर किंवा एक रिस्पेक्टेबल माणूस म्हणून बघितलं जाऊ शकतं. या गोष्टीचा एक दुसरा दुसरी बाजू अशी आहे ना, की तुमच्या वडिलांशी, कंपनीतले जे तुमचे सीनियर्स आहेत, त्यांच्याशी काही मतभेद होऊ शकतात, संघर्ष होऊ शकतो. तिथं फक्त काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. मानसिक तणाव वाढू शकतात. परंतु जर का तुम्ही काही मेडिटेशन केलं, कामावरती लक्ष केंद्रित केलं, मी आणि माझं काम भलं हे लक्षात ठेवलं, कठोर परिश्रमाची तयारी ठेवलीत आत्तापासूनच, नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहिला, तर हे अनावश्यक वाद तुमचे टळू शकतात आणि मानसिक तणाव सुद्धा वाढणार नाही. उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही, तर रविवारी रविवारी तरी डेली करायला पाहिजे. परंतु रविवारी तरी सूर्यनारायणाला जल अर्पण करा. अ, राहूचा उपाय म्हणून तुम्ही उडदाची खिचडी बनवून शनिवारी तरी गरजूंना दान द्या आणि गुरुस्तोत्राचं पठण करा. पुढची राशी पाहूयात मिथुन राशी. मिथुन राशीचा हा जो प्रभाव पडतोय ते 9व्या स्थानामध्ये कुंभ राशी येते. जे आहे आपलं भाग्यस्थान, धर्मस्थान किंवा उच्च शिक्षण किंवा परदेश प्रवास, लांबचे प्रवास, दूरचे प्रवास यांचं स्थान आहे. तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांचं स्थान आहे. बरोबर? त्यामुळं जेव्हा तुम्ही तुम्हाला आता अचानकपणे धार्मिक, आध्यात्मिक गोष्टीमध्ये रुची वाढायला लागली असेल,
तुम्हाला जाणवत असेल, वाटत असेल तर समजून चला, तुमचं ते नवम स्थान कुंभ राशी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि ती तिचे शुभ फळं तुम्हाला द्यायला लागलेली आहे. लक्षात घ्या, शुभ फळं द्यायला लागलेली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना या काळामध्ये यश मिळेल. पण प्रवासामध्ये जे दूरचा प्रवास करतायत, त्यांना काही अडचणी येऊ शकतात. तर अडचणी म्हणजे पेपर वर्कशी रिलेटेड असतील किंवा फ्लाइट कॅन्सल होणं असं असू शकेल किंवा फ्लाइट ऐनवेळेला चेंज झाली असं काही होऊ शकेल. या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत होतील, पण त्याची मानसिक तयारी तुम्ही आत्तापासूनच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रागा होणार नाही, त्रास होणार नाही. वडिलांशी, गुरूंसोबतच्या संबंधांमध्ये थोडेसे चढ-उतार येऊ शकतात, पण तर ते तुमच्यापेक्षा सिनियर आहेत, मोठे आहेत, आदरार्थी व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवून त्यांच्याशी संबंध मेंटेन करा. प्रवासाचे योग आहेत, विशेष करून धार्मिक आणि शैक्षणिक कारणाकरता तुमचे दूरचे प्रवास होण्याची शक्यता जास्त आहे. जे उच्च शिक्षण, संशोधन या क्षेत्रामध्ये आहे किंवा जे एखाद्या गुरूचा शोध घेण्याकरता धडपडत आहे, तर त्यांना गुरु भेटीचा योग लाभ पदरात पडेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जेव्हा नवम स्थान ॲक्टिव्ह होतंय, तेव्हा तुमचं प्रथम स्थान आणि पंचम स्थान सुद्धा त्या लाईनीत येतंय. त्या त्रिकोणामध्ये येतंय. धर्मत्रिकोण म्हणतात त्याला. त्यामुळं वाढलेला अति आत्मविश्वास किंवा आपण म्हणतो ना स्वतःच्या प्रेमात पडणं, हे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं, हे लक्षात ठेवा. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्हाला ज्या काही आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी होता होईल, त्यामध्ये व्हा. तसंही आता आषाढ आणि श्रावण चालूच आहे. वारी आता नुकतीच पार पडलेली आहे. तर त्या काही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येईल तर भाग घ्या. तुमच्या घरातील, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या आसपास वावरणारे ज्येष्ठ आहेत त्यांचा आदर करा. गुरूंचा आदर करा. त्यांच्याविषयी कसलीही मनामध्ये कटू भावना, जरी त्यांचं एखादं वाक्य, एखादं व्यवहार तुम्हाला आवडला नसला तरी त्यावरती लगेच रिएक्ट होऊ नका. अनावश्यक प्रवासापासून दूर राहा. याच्यामध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे तो चंद्र महाराजांना प्रसन्न करण्याकरता. तर चंद्र महाराजांना उगवल्यानंतर रात्री दूध भाताचा नैवेद्य दाखवा. शनिवारचं व्रत करा. गुरुवारी पिवळे कपडे आणि पिवळ्या रंगाचा प्रसाद याचं अ, वाटप करा, याचं दान करा. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशी तुमच्या कुंभ राशी ही अष्टम स्थानामध्ये पडते, 8व्या भावात पडते. जे ट्रान्सफॉर्मेशन, अचानक बदल, गूढ विद्या, रहस्यमय शास्त्र, संशोधन किंवा वारसा हक्काने मिळणारे पैसे किंवा वारसा हक्काने पदरात पडणारे लाभ याचं प्रतिनिधित्व करते. आता जेव्हा तुम्हाला काही अचानक लाभ, आर्थिक लाभ, अनएक्सपेक्टेड म्हणतो ना आपण त्याला, इन्सेंटिव्ह कंपनी डिक्लेअर करते आणि जो तुम्हाला माहिती नसतं ते किंवा एखादं वारसा हक्काने काहीतरी बक्षीसपत्राने तुम्हाला काहीतरी मिळेल किंवा अचानक नुकसान, तर समजून चला तुमचं अष्टम स्थान ॲक्टिव्ह झालेलं आहे. नुकसान होत असेल, झालं असेल किंवा होऊ घातलं असेल तर काळजी घ्यायची गरज आहे आणि आर्थिक लाभ पदरात पडले असतील तर उतू-मातू नका. त्याचा योग्य तो विनियोग करा. कारण पुढची कंडिशन जी आहे ना, ती तुमच्याकरता, कर्केकरता खास करून थोडीशी धकाधकीचा काळ असणार आहे पुढचा. त्यामुळं आत्ता जर का काही आर्थिक लाभ कर्क राशीच्या पदरात पडला, तर तो जतन करून ठेवा, सांभाळून ठेवा. पुढं फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा विनियोग होणार आहे, उपयोग होणार आहे, ते गरजेला उपयोगी पडणार आहे. आरोग्यासंबंधी काही समस्या असतील, तक्रारी असतील, तर त्या निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्या. झाल्या असतील तर त्याचं जे काही मेडिकल चेकअप किंवा काळजी घ्यायची ती घ्या. तुमच्या बाबतीतल्या काही गुप्त गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. याची खबरदारी पूर्णपणे एक माणूस म्हणून, एक समाजाचा सदस्य म्हणून, एक कुटुंबाचा सदस्य म्हणून तुम्हाला घेणं गरजेचं आहे. अचानक खर्च किंवा अचानक गुंतवणूक जर का काही तुम्ही करत असाल, तर त्यामध्ये काही अडचणी उद्भवू शकतात. त्याची खबरदारी आत्तापासून घ्या. मानसिक तणाव वाढतील किंवा आपण म्हणतो ना नकारात्मक निगेटिव्ह थॉट्स वाढणं किंवा निगेटिव्हिटी वाढणं, या गोष्टी घडू शकतात. तुमचे काही गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात किंवा शकतील. त्यांचं फक्त कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं हे बघा किंवा त्यांचा कसा कमीत कमी त्रास होईल याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय करायचं, सगळ्यात पहिलं तर आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात मी मगाशी सांगितलं तशी खबरदारी घ्या, सावधगिरी बाळगा. पैशांची लगेच उधळपट्टी करू नका. ध्यान आणि योगा याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, कारण त्यातून तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. आरोग्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्याचं योग्य ते निदान करून त्याच्यावरती औषधोपचार करून काही पथ्य-पाणी सांगितले असतील तुमच्या डॉक्टरांनी, तर ते पाळायला सुरुवात करा. इथे तुम्हाला उपाय करायचा आहे तर ते राहू.
तर राहूच्या शांतीसाठी किंवा राहूचे फेव्हरेबल रिझल्ट मिळावे म्हणून तुम्ही नारळ जल अर्पण करा. नारळ पाणी पेशंट्स लोकांना द्या आणि कोल्हापूरची महालक्ष्मी जी आहे अंबाबाई, त्यांचं दर्शन घ्या किंवा त्यांचा काही मंत्र असेल तुम्हाला माहितीचा तर तो जप करा किंवा ते स्तोत्र येतं त्यांचं एक महालक्ष्मी स्तोत्र त्याचं पठण करा. त्या देवीची पूजा करा आणि हनुमान चालीसा रोज वाचा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या सप्तम स्थानामध्येच कुंभ राशी पडते. त्यामुळे तुमचं सप्तम स्थान ऍक्टिव्ह होईल. जे तुमचं वैवाहिक जोडीदार, विवाह, बिझनेस मधले पार्टनरशिप आणि तुमचं जे काही छोटंसं वर्तुळ आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, आपली बिल्डिंग असते, अपार्टमेंट असते किंवा मोठ्या प्रिमाइसेस मध्ये तुमचंच फक्त एक बिल्डिंग असते. तिथली तुमची प्रसिद्धी, तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचं जे छोटं वर्तुळ आहे, तुमची क्युबिकल आहे किंवा तुमचं डिपार्टमेंट आहे, तिथली प्रसिद्धी हे चं प्रतिनिधित्व सप्तम स्थान करतं. त्यामुळं इथे जेव्हा सप्तम स्थानामध्ये कुंभ राशी ऍक्टिव्ह होते, त्यामुळं वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक भागीदारीत काही बदल घडू शकतात किंवा तुम्हाला बदल करायला भाग पडू शकतं. आणि असं जर का होत असेल, तर तुम्ही लक्षात घ्या तुमचं सप्तम स्थान ऍक्टिव्ह झालेलं आहे. त्यानुसार तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मग काही गैरसमज होणं, तणाव निर्माण होऊ शकतात. त्याची जर का तुम्ही टॅक्टफुली हँडल केलत ना, तर यातून तुम्ही सही सलामत बाहेर पडू शकता. एक नवीन संधी देखील तुम्हाला मिळू शकतील तुमच्या त्या क्युबिकलमध्ये किंवा तुमच्या त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या त्या कामाच्या ठिकाणी. बाहेर नाही किंवा अख्ख्या कंपनीमध्ये नाही. जिथं तुम्ही काम करताय तिथेच तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. त्याचा योग्य तो वापर करा. वैवाहिक जीवनात ताणतणाव किंवा पार्टनरशी गैरसमज वाढू शकतो. तो कसा वाढणार नाही किंवा तणाव कसा नलिफाय होईल हे बघणं तुमचं काम आहे. यातच तुमचं स्किल आहे. भागीदारीमध्ये मात्र फसवणूक होण्याची शक्यता आहे, संभावना आहे. त्याची काळजी घ्या. कोर्ट केस किंवा कायदेशीर काही बाबी असतील, तर त्यापासून तुम्हाला अडचणी उद्भवू शकतात. त्याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय करायला तर सगळ्यात सोपा उपाय जोडीदाराबरोबर सुसंवाद साधा. त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करायचा प्रयत्न करा. व्यावसायिक संबंध जपताना सावधगिरी बाळगा. तुम्ही अ, नवग्रहांचा एक मंत्र येतो त्याचा जप करा. गुरुवारी तुम्ही गूळ आणि चणे, हरभरा यांचं दान करा. दत्त मंदिरामध्ये अर्पण करा. आणि जर का शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचं एक पाठ तुमच्या घरामध्ये करा. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये कुंभ राशी पडते. त्यामुळे तुमचं षष्ठ स्थान हे ऍक्टिव्ह होईल का कसं होईल ते आपण बघूयात. षष्ठ स्थानातून आपण काय बघतो मेनली तर रोग, ऋण, रिपू, शत्रू, तुमची सेवाभाव, सेवावृत्ती, दैनंदिन जे कामकाज करता तुम्ही, त्याचं प्रतिनिधित्व षष्ठ स्थान करतं. त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या काही छोट्या-मोठ्या, लहान-सहान समस्या उद्भवू शकतात. शत्रूंपासून सावध राहा. कर्जाच्या बाबतीत नवीन योजना आखावी लागेल किंवा कर्ज रिस्ट्रक्चर करणं किंवा कर्जाची पुनर्बांधणी करणं किंवा कर्जाविषयी तुम्हाला थोडं जरा जागरूक राहावं लागेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला विशेष करून काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होणं किंवा सहकाऱ्यांची भांडणं देखील संभवतात. त्याची काळजी घ्या. भांडणं होऊ नये याची खबरदारी घ्या आणि वाढणार नाहीत किंवा ती चिघळणार नाहीत हे घ्या. षष्ठ स्थानातनं कोर्ट कचेरी सुद्धा बघितलं जातं. तर तिथं काय तुमचं चालू असेल, कोर्टाचं कामकाज वगैरे किंवा काही केस वगैरे असेल, तर तिथं काळजी घ्या. काळजीपूर्वक तिथे तुम्ही ॲक्ट व्हा. उपाय म्हणून काय करा ना, तर सगळ्यात बेस्ट आहे. शस्त्रस्थान ॲक्टिव्ह झालेले हे आपल्या व्यायामाचं देखील स्थान आहे. डेली व्यायाम करा. डेली अंगातनं घाम गळेपर्यंत व्यायाम करता येईल तितका करा. लगेच आत्तापर्यंत करत नसाल, तर लगेच उद्यापासून सुरू नका करू. स्टेप बाय स्टेप योग्य त्या अ, व्यायाम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्लोली प्रोग्रेस करून करा, परंतु व्यायाम करा. किमान काही नाही, नाही तर 12 सूर्यनमस्कार दररोज घाला. एक बॅलन्स डायट, सकस आहार घ्या, सात्विक भोजन घ्या. कर्ज फेडण्यावरती लक्ष केंद्रित करा आणि कुणाशीही वाद घालू नका. अगदी स्वतःशी देखील वाद घालू नका. ते चिघळायची शक्यता आहे. शनिवारी वाटाण्यांचं दान करा. गुरुची कृपा हवी असल्यास वडिलांची सेवा करा. आणि राहू महाराजांकडून जे काही कष्ट तुम्हाला मिळतायत किंवा होतील, त्याचं निराकरण करण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये एक नारळ अर्पण करा. तूळ राशी. तूळ राशीच्या पंचम स्थानामध्ये कुंभ राशी पडते. जे स्थान शिक्षण, संतती, प्रेम संबंध, गुंतवणूक किंवा लॉटरी सट्टा यातून मिळणारं धन
किंवा तुमच्या स्वतःची क्रिएटिव्हिटी याचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे अ, तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. तूळ राशीच्या लोकांची जी संतती असेल, त्यांच्याकडे तुम्हाला विशेष प्रकर्षाने लक्ष द्यावं लागेल. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता राखणं आवश्यक आहे. प्रेम संबंधामध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. लॉटरी सट्टा लागत नसाल नादी त्याच्या तर नादी लागू नका. परंतु तिथे गुंतवणूक करताना खबरदारी घ्या, सावधगिरी बाळगा. त्यातील जे तज्ञ लोक आहेत त्यांची सल्लामसलत करून, त्यांचं कन्सल्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इन्व्हेस्टमेंट करा. प्रेम संबंधामध्ये चढ-उतार होणार आहेत, होत आहेत हे मी आधीच सांगितलंय. त्यामध्ये मात्र तुम्हाला प्रेम संबंध कसे टिकवता येतील किंवा त्यामध्ये कसं सौहार्द राहील, सुसंवाद राहील याची खबरदारी घ्या. जे क्रिएटिव्ह ॲक्टिंगमध्ये काम करताय, म्हणजे हे छोट्या-छोट्या रील्स बनवणारे किंवा अ, आपण म्हणतो ना टीव्ही सीरियलमध्ये काम करणारे किंवा ॲक्टर आहेत किंवा विविध प्रकारच्या कला क्षेत्राशी संबंधित मंडळी आहेत, त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये थोडंसं तात्कालिक, तात्पुरतं अपयश मिळायची शक्यता आहे. त्यांनी खचून जाऊ नका. उपाय म्हणून काय कराल तर हा वेळ तूळ राशीच्या जातकांनी जितका म्हणून मुलांसोबत घालवता येईल, मग त्यांचा अभ्यास घ्या, त्यांच्याबरोबर खेळा, त्यांच्यावर गप्पा मारा. त्यांच्यावर जितका क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल ना, तितकं तुम्हाला ते मदतगार ठरेल. त्यांना प्रोत्साहन द्या. प्रेम संबंधामध्ये तुम्ही जितकं शांत राहता येईल, प्रामाणिक राहता येईल किंवा डेडिकेटेड राहता येईल ते बघा. गुंतवणुकीचा मात्र पूर्ण विचारपूर्वकच निर्णय घ्या. तुमच्याकरता दुसरं काहीही सांगणं नाहीये तुळ राशीला. यामध्ये तुम्हाला उपाय म्हणून आणखीन काय करता, तर तुमचं तुळ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे. तर शुक्रासाठी तुम्ही देवीची उपासना करा, देवी स्तोत्र पठण करा, देवीचं दर्शन घ्या, देवीची ओटी भरा. गुरुवारी तुम्ही दत्त मंदिरामध्ये आपण काय म्हणतो ना, हरभरा डाळ दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करा. शनिवारी काळे कपडे जमलं तर गरिबांना दान द्या. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी, कुंभ राशी तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये पडते. जे तुमचं घर, सुख, कुटुंब, वाहन, माता आणि मानसिक शांततेचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळं तुमच्या घरात काही बदल होऊ शकतात. घरात बदल म्हणजे घर बदलण्याचा कोणी विचार करत असेल तर ते रिनोव्हेशन करणं, मॉडिफिकेशन करणं, मॉडर्नायझेशन करणं अशा काही कुटुंबामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मातेबरोबरचे जे संबंध आहेत ते थोडे तणातणीचे होऊ शकतात. नवीन वाहन खरेदीची शक्यता जास्त बळकट झालेली आहे. यातलं काही जर का तुम्हाला इंडिकेशन्स मिळत असतील तर समजून चला तुमचं चतुर्थ स्थान ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्यामुळं त्यानुसारच पुढे जे काही मी उपाय सांगतोय, काळजी घ्यायला सांगतोय ती घ्या. मानसिक शांतता मिळवण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. एक, घरगुती आघाडीवरती थोडीशी तणावाची परिस्थिती निर्माण होईल आणि स्थावर मालमत्ते संबंधी काही वाद असतील, तर ते चिघळतील किंवा ते वाढतील. त्याच्यावरती लगेचच कंट्रोल करा. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आईशी सुसंवाद साधा. वाहन आणि वास्तू यांच्या संबंधामध्ये जी काही काळजी घेतली पाहिजे, म्हणजे जसं वाहन जपून चालवणे किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेशन करताना किंवा काही मॉडिफिकेशन करताना योग्य त्या तज्ञांचा आणि वास्तुतज्ञांचा देखील सल्ला घ्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा. त्यांच्याबरोबर सुसंवाद साधा. त्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार त्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करा. घराच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरण, रिनोव्हेशन याच्याकडं जरा थोडंसं जातीने लक्ष द्या. फक्त त्या लोकांवरती विसंबून राहू नका. यामध्ये उपाय काय कराल तुम्ही, तर चंद्राचा उपाय करायचे तुम्हाला. तर घरामध्ये मोरपंख प्रत्येक रूममध्ये किमान 2 मोरपंख ठेवा. राहूच्या करता फलित तुम्हाला शुभ मिळावीत किंवा त्रास होऊ नये याकरता वाहत्या पानामध्ये नारळ अर्पण करा आणि शनिवारी झाडांना पाणी द्या. पुढची राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या तृतीय स्थानातून एक उच्च भ्रमण होत आहे आणि तृतीय स्थानामध्ये कुंभ राशी पडते. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की हे स्थान जे तुमचे लहान बहीण-भाऊ, तुमचं साहस, तुमचा पराक्रम, तुमचा संवाद, तुमचे जवळचे जे प्रवास आहेत, छोट्या अंतराचे प्रवास याचं प्रतिनिधित्व करते. आणि कुंभ राशी ही तुमच्या तृतीय स्थानामध्ये पडते. त्यामुळं तुम्हाला नवीन गोष्टी शिकायची संधी मिळेल. भाऊ-बहिणींचे संबंध सुधारतील. असं जर का काही घडलं असेल ना, तर तुम्ही लक्षात ठेवा तुमचं तृतीय स्थान ॲक्टिव्ह झालेलं आहे.
परंतु संबंध सुधारताना किंवा नवीन गोष्टी शिकताना काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ह्याची काळजी घ्या. छोटे जरी प्रवास असले तरी ते प्रवास करताना सावधगिरी बाळगा. मानसिक गोंधळ उडणं, प्रवासात अडचण होणं, भावंडांची वाद होणं या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्या आघाडीवरती थोडीशी सावधगिरीने पावलं टाकली पाहिजेत किंवा थोडं सावध राहिलं पाहिजे. परंतु मी असं म्हणेल धनुराशीची गेले 9-10 वर्ष सफर होते ना, त्यांच्याकरता हा अतिशय गोल्डन पिरियड आहे. एक प्रकारचं तुम्हाला काहीतरी वेगळं करायची संधी मिळेल. त्या संधीचा पुरेपूर लाभ उचला. अ, तुमचं जे एक्सप्रेशन असतं ना धनुराशीच्या जातकांच्या बाबतीत स्पेसिफिकली, त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतोय. तर त्या चुकीचा अर्थ लावला जाणार नाही तुमच्या एक्सप्रेशनचा, रिएक्शनचा, बोलण्याचा, अगदी मेसेजचा सुद्धा. याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय कराल, तर आधीच सांगितलंय की एक्सप्रेशन, रिएक्शन, ॲक्शन याच्यावरती खबरदारी घ्या. संवाद कौशल्य सुधारा. आत्ताच म्हणालो तुमचा मेसेज करता तुम्ही, ते मिसरीड केला जातो. तर तो फक्त काळजी घ्या, खबरदारी घ्या. योग्य त्या शब्दात, योग्य त्या प्रकारे, योग्य त्या शब्दांची निवड करून आपले मत मांडा. आपला मेसेज करा, आपली मेल करा किंवा कम्युनिकेशन करा. छोट्या प्रवासामध्ये जितकी होता येईल तितकी दक्षता घ्या. उपाय म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. बाकी और कुछ करने की जरूरत नहीं आपको. विष्णू सहस्त्रनाम, विष्णू मंत्राचा जप एकदम बेस्ट रेमेडी आहे तुमच्याकरता. सगळ्या याच्यावरती रामबाण उपाय आहे. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या करता कुंभ राशी तुमच्या द्वितीय स्थानात पडते. त्यामुळं द्वितीय स्थान ऍक्टिव्ह होणं, न होणं याच्याकरता काय अ, अ, निदर्शनास येईल ते पाहूयात आपण. द्वितीय स्थान हे तुमचं धनस्थान आहे. कुटुंब स्थान आहे, तुमचं वाणीचं स्थान आहे, तुमच्या बोलण्याचं स्थान आहे, खाण्यापिण्याचं स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणि जर का तसं होत असेल तर समजून चला तुमचं द्वितीय स्थान ऍक्टिव्ह झालेलं आहे. परंतु जर आर्थिक लाभ जरी पदरात पडले तरी खर्चावरती नियंत्रण ठेवा. कुटुंबामध्ये काही अननेसेसरी गरज नसतानाचे तणाव निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. शब्दांची निवड योग्य त्या प्रकारे करा. आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार आहे. जरी लाभ होण्याची शक्यता असली, तरी आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार आहेत. कारण नॅचरली ना पैसे आलेत म्हणून तुम्ही लगेच खर्च केले, तर ते चढ-उतार होणार आहे. त्यामुळं पैशाचा अपव्यय टाळा. आलेले पैसे योग्य त्या प्रकारे संचय करून ठेवा. अ, जपून ठेवा, जतन करून ठेवा. ओके. कामाच्या ठिकाणी थोडीशी अस्थिरता आढळेल तुम्हाला, पण ते तुम्ही तुमच्या अक्कल हुशारीने किंवा तुमच्या जन्मजात गुणांनी तुम्ही त्याच्यावरती सहजपणे मात करू शकाल. कौटुंबिक वातावरणामध्ये कौटुंबिक म्हणजे तुमचं फक्त नवरा-बायको तुम्ही असं नाही, तर तुमचं कुळ, खानदान. तर तिथं काही मतभेदाची शक्यता आहे. तर तिथं कसे मतभेद टाळता येतील किंवा जरी निर्माण झाले तरी त्याचं निराकरण कसं करता येईल, हे तुम्ही प्रकर्षाने पहा. उपाय म्हणून काय कराल, तर पहिलीच गोष्ट सांगितली आर्थिक नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबाशी, खानदानाशी, कुळामध्ये बोलताना सामंजस्य ठेवा. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त इंटरॅक्ट व्हा. म्हणजे आपले चुलते मानते, चुलत भाऊ, आजोबा यांच्याशी इंटरॅक्शन वाढवा. सामंजस्याने वागा, बोला आणि बोलताना संयम ठेवा. शनिवारी उपाय म्हणून काय करा ना, तर तुम्ही शनिवारी नंदीला तेल अर्पण करा. जनरली बाकी सगळीकडे सांगितलं जातं शनीला किंवा महादेवाला किंवा मारुतीला. परंतु इथं हा एक नंदीला तेल अर्पण करा. भले एक चमचाभर तेल अर्पण करा नंदीला, पण नंदीला तेल अर्पण करा. गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना मदत करा आणि राहू करता उपाय म्हणून तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये एक नारळ अर्पण करा. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीचा प्रभाव जर का पाहायला गेला तर ते तुमच्या लग्नातच आहे. कुंभ राशीच ऍक्टिव्ह होत आहे किंवा पंचग्रही दृष्टी संबंध किंवा थेट संबंध येतोय. बरोबर आहे ना? कुंभ राशीला. त्यामुळं तुमचं जर का हे ॲक्टिव्ह होणं तुमच्या व्यक्तिमत्त्वावरती, आयुष्यावरती थेट परिणाम करायची देखील शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तुम्हाला काही मोठे सुद्धा बदल दिसून येतील आणि जर का तसे दिसून आले, तर समजून चला तुमचं लग्नस्थान किंवा कुंभ राशी ॲक्टिव्ह झालेली आहे. आरोग्याची काळजी घ्या. ॲक्टिव्ह झाले म्हणून उगाचच लोकांना आदवा-तदवा बोलणं किंवा लोकांना कमी लेखणं हे प्रकार करू नका. काही नवीन सुरुवात करायची तुम्हाला संधी मिळेल. नवीन आव्हानांना देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल कदाचित. परंतु ते करताना तुम्ही आपण काय म्हणतो ना, एक
एक प्रकारचा मोमेंटम पाळा. एक प्रकारचा काय म्हणतो आपण त्याला ना, की तिथं संयम पाळा थोडासा. आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी असलेली राशी ही तुमची राशी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं अनेक दिशांनी ओढाताण होणं, सगळीकडून तुम्हाला ओढलं जातंय किंवा सगळीकडून तुम्हाला चेपलं जातंय, असं होतंय. मनःशांती हरवते असं पण वाटेल. परंतु हीच तर तुमच्या कसोटीचा कालावधी आहे. तुम्ही किती बॅलन्स्ड होऊ शकताय, बॅलन्स्ड आहात किंवा बॅलन्स्ड राहू शकता, हे तुमच्या कसोटीचा परीक्षेचा काळ आहे. वैयक्तिक, व्यावसायिक, शारीरिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये तुमची कठीण परीक्षा घेतली जाणार आहे. हे लक्षात ठेवा. काही वेळेला आपण म्हणतो ना, की पास्ट लाईफ कर्म असतं. जुनी कुठलं तरी कर्म असतं ते आपल्याला फळ देतंय. हे लक्षात घ्या. शुभ फळ आलं तर हसत-हसत स्वीकारा. अशुभ जरी फळ आलं तरी त्यातनं धडा घ्या आणि पुढचं मार्गक्रमण करा. उपायामध्ये काय कराल ना, तर तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्या. सकारात्मक विचार ठेवा. कुठल्याही प्रकारे डोक्यामध्ये हवा शिरणार नाही याची खबरदारी घ्या. नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा मनाच्या, शरीराच्या सर्व आघाड्यांवरती. आणि मुख्य म्हणजे गुरूंचं दर्शन घ्या. तुमचे गुरु असतील कोणी तर त्यांच्याशी कनेक्ट व्हा. ध्यान, योग, आध्यात्मिक बाजू बळकट करा. त्यातून तुम्हाला तुमचं मानसिक संतुलन स्थिर राखण्यासाठी मदत होईल. शनी गायत्री मंत्राचा जप करा. राहू करता म्हणून तुम्ही काय कराल ना, तर काळ्या उडदाची खिचडीचं वाटप करा गोरगरिबांमध्ये. विष्णू पूजा करा, विष्णू सहस्त्रनाम जपा किंवा ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आणि स्पेसिफिकली तुम्ही कुंभ राशीच्या लोकांनी, जातकांनी 14 आणि 15 जुलैला एकतर उपवास करा किंवा ध्यान धारणा करा. शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या व्ययस्थानामध्ये 12व्या भावामध्ये ही कुंभ राशी पडते. म्हणजे खर्च, व्यय, परदेश प्रवास, अध्यात्म, नुकसान किंवा झोप आपली हे दर्शवते. जर तुमचे खर्च वाढत असतील, परदेश प्रवासाच्या संधी मिळत असतील तुम्हाला किंवा झोपेमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे पूर्णपणे झोप उडाली, निद्रा न झाला किंवा प्रचंड झोप लागते. हे जर का घडत असेल तर समजून चला तुमचं व्ययस्थान 12वा भाव ॲक्टिव्ह झालेला आहे. त्यानुसार आता पुढे जे काही उपाय सांगतोय किंवा काळजी घ्यायला सांगतोय ती घ्या. परदेश प्रवासाचे योग आहेत तुम्हाला. परंतु त्याविषयी तुम्हाला पावलं टाकताना, पेपर वर्क करताना काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला अचानकपणे आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढू लागेल. रस सगळं जग मिथ्या है, अशी भावना वाढू लागेल. तर त्या केसमध्ये तुम्ही समजून चला तुमचं व्यसन ॲक्टिव्ह झालेलं आहे. काही बाबतीत तुम्हाला अनावश्यक चिंता देखील निर्माण होऊ शकतात. फक्त त्या कशा हँडल करायच्या ते पुढे पाहूयात आपण. शनी देखील मीन राशीतच वक्री आहे. त्यामुळं एक प्रकारचा आळस, गोंधळ, निर्णय क्षमते कमी होणं किंवा निर्णय घेताना अडचण वाटणं किंवा गोंधळल्यासारखं परिस्थिती निर्माण होणं या होतील. तुम्ही सगळ्यात पहिलं काय करा ना, मीन राशी जातकांनी तर आत्मपरीक्षण करा. जुन्या गोष्टी, जुन्या काळातल्या केलेल्या चुका किंवा काय बरोबर केलं होतं, त्याचा आढावा घ्या आणि त्या चुकांपासून त्या चुका कशा करेक्ट करता येतील, त्याचा परतीचा प्रवास कसा आहे, ते तुम्ही मुख्यत्वे लक्षात घ्या. मानसिक शांतता जर का तुम्हाला हवी असेल, सुखाची झोप हवी असेल तुम्हाला ना, तर जितकं म्हणून तुम्हाला आध्यात्मिक होता येईल तितकं आध्यात्मिक व्हा. उपाय म्हणून काय करा, तर सगळ्यात पहिलं म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवा. मगाशी म्हणालो तसं आध्यात्मिक व्हा. आध्यात्मिक अभ्यासात लक्ष द्या. आध्यात्मिक ग्रंथांचं वगैरे पठण करा. अनावश्यक चिंता टाळण्यासाठी ध्यानधारणा सारखा दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तर जितके होता येईल तितकी ध्यानधारणा करा. शनिवारच्या दिवशी तुम्ही हनुमानाचे दर्शन घ्या. तिथे त्यांना काही प्रसाद चढवता आला तर चढवा, नारळ अर्पण करा. अ, आपण काय म्हणतो ना, की चंद्र हा सगळ्यात मनावरती सगळ्यात जास्त अटॅक होतोय. त्यामुळे चंद्रासाठी जर का उपाय करायचा असेल तुम्हाला, तर महादेवाच्या पिंडीवरती साधं जल, साधं पाणी अर्पण करा, अभिषेक करा. या काळामध्ये एक विशेष सूचना आहे. 14-15 जुलैला चंद्र महाराज गोचे भ्रमण कुंभ राशीतून करत आहे. त्यामुळे त्या दिवशी भावनिक उलघान होणं, भावनिक स्फोट होणं किंवा अपयशी वाटणं, लो फील होणं या गोष्टी घडू शकतील सगळ्यांनाच. एका राशीला नाही सगळ्याच राशींना. तर त्या दिवशी स्पेसिफिकली ध्यान, मंत्र जप, व्रत, मौन या गोष्टी जितक्या पाळता येतील तितक्या पाळा. चंद्र जेव्हा कुंभ राशीत गोचर भ्रमण करणार आहे 14 आणि 15 एप्रिलला,
त्या दिवशी हे वरती जे प्रभाव आणि परिणाम सांगितले ते जास्त तीव्रतेने आढळतील. त्यामुळे या काळामध्ये 14-15 जुलैला निर्णय घेताना विशेष काळजी घ्या. हे सर्वसामान्य परिणाम आहेत. सगळ्यांनाच असेच्या असे ॲप्लिकेबल होतील अशी काहीही गरज नाही, नियम नाही. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, गोचर आणि दशा यानुसार या परिणामांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळं सगळ्यांना नम्र विनंती आहे, घाबरून जाऊ नका. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळपासच्या अनुभवी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर त्यानुसार मार्गक्रमण करा. एकत्रित उपाय म्हणाल ना तुम्ही तर 14 आणि 15 जुलैला ओम नमः शिवायचा जितका जप करता येईल तितका करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका जप करता येईल तितका जप करा. विष्णू सहस्त्रनामचं पठण किंवा श्रवण एकदा तरी करा. अ, शनिवार आणि म्हणजे शनिवारी तर झाडांना पाणी घालाच घाला, परंतु 14 आणि 15 तारखेला देखील तुम्हाला झाडांना पाणी घालता आलं तर घाला. स्ट्रे डॉग जे आहेत ना त्यांना बिस्किटं नका देऊ त्या दिवशी. घरातूनच तयार केलेली भाकरी किंवा चपाती खायला घाला. राहूच्या शमन करण्याकरता, राहूचे जे दोष निर्माण होते त्याचं शमन करण्याकरता अं, वाहत्या पाण्यामध्ये नारळ अर्पण करा आणि बस. थोडं शांत राहा. हे 14-15 जुलैला तर शांतच राहा आणि पुढच्या काळामध्ये मी जे प्रत्येक राशीला सांगितलेले सिम्प्टम दिसत असतील, लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही त्यानुसार वागा, बोला, अनुकरण करा. मित्रांनो, हा एक पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या विषयाचा व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल, काय फळ मिळेल, ज्याला ट्रिपल डोस म्हणतात किंवा ट्रिपल इफेक्ट म्हणतात, हे समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो, की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आलेला असेल, येईल. आपल्या मित्र परिचितांना देखील हा माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही देखील लाईक आणि शेअर करा. मित्र परिचितांना देखील लाईक आणि शेअर करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, तुमचं हे जे लाईक आणि शेअर आहे ना, हे असल्या काहीतरी वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याकरता मला प्रवृत्त करतं. अभ्यास करून, संशोधन करून त्याविषयी आणखीन माहिती देण्याकरता प्रवृत्त करतं. तर तुमचा एक लाईक, एक शेअर माझा हा उत्साह वाढवणार आहे. एवढं फक्त करा. मनःपूर्वक धन्यवाद.